नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती सिंपल आणि सोबर अशी ब्लाऊज डिझाईन, जे की आपल्याला अगदीच साडीवरती सिंपल डिझाईन जर बनवायची असेल आणि तीही खूप कमी वेळेमध्ये, तर नक्की ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. तर अगोदर त्यासाठी आपल्याला गोल गळा तयार करून घ्यायचा आहे. तर मी हा गळा उलटवून घेतलेला आहे. तर आत्ता आपल्याला जसं लेस लावायची आहे ना, तसं मार्किंग करून घ्यायचे. तर मी इथून अशी स्ट्रेट लाईन आखलेली आहे आणि इथून आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. तर त्या पद्धतीनं व्यवस्थित जसं तुम्हाला लेसचा आकार बदलायचा आहे किंवा आकार वेगवेगळ्या पद्धतीने लावायचा आहे, तर त्यानुसार तुम्ही मार्किंग करून घ्या आणि मगच लेस लावायला सुरुवात करा. त्यामुळं काय होतं की आपण आपण जी डिझाईन बनवणार आहोत ना, ती चुकणार नाही आणि व्यवस्थित आणि ॲक्युरेट येईल. तर बघू शकता, ही अशी ब्रॉडलेस मी आणलेली आहे गोल्डन कलरची. आता ती पूर्ण आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे. तर चला आपण करूया सुरुवात. तर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे व्यवस्थित अशी. अगदी गळ्याच्या जे काठ आहे ना, तिथून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे. अगोदर ह्या साईडनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. शिस्तीत अशी लेस लावून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. आणि ही डिझाईन आहे ना, अगदी 5 मिनिटात तयार होते. आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं बारीकसा असा फोल्ड करून घ्यायचा आहे नकळत थोडासा, म्हणजे जेणेकरून हे सुतं निघून यासाठी. तर बघू शकता काय करायचं आहे आपल्याला. इथून आपल्याला डबल टीप घ्यायची आहे, म्हणजे लेस जर ब्रॉड असेल तर ह्या साईडला बघू शकता इथून आपल्याला अनेक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ही लेस बघू शकता तुम्ही अशी उचकटती ना, की आपण घातल्यानंतर सुद्धा ब्लाऊज ही अशी उचकटल्यासारखी होती ना, तर ती होऊ नये त्यासाठी आपल्याला इथून परत डबल टीप घ्यायची आहे. तर बघू शकता मी डबल टीप अशी घेतलेली आहे की ती फिनिशिंग सहित आपली लेस जोडल्या गेलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता पूर्ण अशी उभी पण लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे गोल गळ्यामध्ये आपण वन साईड गळा नक्की बनवू शकतो आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला वन साईडच गळा बनवायला पाहिजे असं काही नाही. तर आता आपण गोल गळ्याला वन साईड लूक देणार आहोत. तर आता इथून आपल्याला व्यवस्थित खालीपर्यंत टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित इथं बारीक असा फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून लेस ही आपली सुतं निघून येते यासाठी. आता इथं पण बघू शकता आपल्याला परत एकदा डबल टिप मारून घ्यायची आहे, कारण हे सुद्धा आहे ना, हे उचकटल्यासारखं होतं ना, तर त्यासाठी आपल्याला इथं पण डबल टिप अशी मारून घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुंदर आणि अगदी 5 मिनिटांमध्ये आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आपल्याला जास्त वेळ पण लागला नाही, तुम्ही बघितलेला आहे. आणि अगदी तुम्हाला जर अगदी पटकन ब्लाऊज द्यायचा असेल कस्टमरचा किंवा तुमचा स्वतःचा शिवायचा असेल, तर अशी डिझाईन नक्की बनवा की जेणेकरून ती अट्रॅक्टिव्ह पण दिसती, सोबर पण दिसती
आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार होतील. तर आत्ता आपण काय करणार आहोत हे बघू शकता. तुम्हाला जर युनिक लूक आणि द्यायचा असेल तर तुम्ही असे 2 पॅच व्यवस्थित लावा इथे बघू शकता. आणि तुम्ही स्टिच पण करू शकता मशीनवरती किंवा हाताने पण टाके घालू शकता. तर हे जे आहेत ना, हे कापडी पॅच आहेत, त्यामुळं स्टिच पण तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल आणि हातानं पण टाके घातले तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता 2 असे मी पॅच लावलेले आहे आणि सोबर आणि कमी मटेरियल वापरून आणि सिंपल आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही खूप छान डिझाइन आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तिसरं पण तुम्ही फूल लावू शकता, पण 2 पुरेसे आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या काठपदराच्या ब्लाऊजवरती काठ जर कमी असतील किंवा काठ जर फेंट असतील तर अशी डिझाइन नक्की बनवा आणि तुमच्या साडीचा आणि ब्लाऊजचा लूक वाढवण्याचा नक्की प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.